हे बघा, ही कांद्याची बराकी आहे आणि कांदा भरणीचं काम चालू आहे. बघा कांदा तुम्हाला किती कसा दिसतोय. आता कांदा आपण दिवाळीपर्यंत ठेवायचं कारण काय, तर बाजार वाढून ह्या अपेक्षेने आपण कांदा ठेवला. परंतु शासनाचं कृषी धोरण जे आहे ना, ते शेतकऱ्यांना पूर्ण मातीत घालण्याचं कृषी धोरण आहे. याला केवळ फक्त मोदी, सत्ताधारी आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. आता एवढा कांदा सडल्यानंतर काय शेतकऱ्यांनी काय बोंब मारायची का काय फाशी घ्यायची? मग अशा पद्धतीमध्ये बच्चू कडू साहेबांनी जे स्टेटमेंट केलं आहे का आमदाराला कापून काढा, हे काय चुकीचं आहे का? आता एवढा कांदा सडल्यानंतर काय करायचं? याला खत लागलं नाही, औषधं लागलं नाही, पाणी भरायचं चुकलं नाही. रात्रीचं लोकांनी पाणी भरलं आहे, आम्ही सुद्धा रात्रीचं पाणी भरलं आहे. वाघाची इतकी भीती आहे. आणि यांना फुकाट मतं द्या. काय मोदीसाठी सुद्धा आम्ही 2014 साली पळालो होतो. काय मोदींनी केलं? देशाचं काय कल्याण केलं मोदींनी? काय दिवं लावलं? बघा तुम्ही आता. उलट आम्ही ह्या वर्षी एवढी कांद्यासाठी मेहनत घेतली, जुन्या टाईप जसं वाफ तयार करतात कुंड्या, बटाट्याला आपण कुंड्या करतो तशा पद्धतीनं अख्ख्या पिंपळामध्ये अशा पद्धतीने कोणी कांद्याची मेहनत घेत नाही. पण कांद्याची काय दुर्दशा झाली बघा. यातलं बदला कांदा काढून पलीकडच्या बाजून टाकलेला आहे आणि पलीकडच्या शेतकऱ्याच्या जवळ 1,200 पिशी त्यांनी स्टोअर केली होती. त्यात फक्त 22च पिशा निघाल्यात. असा मोदीचा कारभार असतो काय? तर ह्या सरकारला आहे ना उलथून टाकल्याशिवाय आहे ना शेतकऱ्यांचं कल्याण होणार नाही. आणि नवीन जे सरकार द्यायचे त्यांनी सुद्धा व्यवस्थित कृषी धोरण आखाय पाहिजे, नाहीतर ते काही कामाचं नाही. म्हणजे ह्या देशात आहे ना शेतकऱ्यांचं कोणी वाली नाही आणि शेतकऱ्यांनी मग हातात तलवारी घेऊनच बाहेर पडायला पाहिजे.